आंदेकर कुटुंबियांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी आयुष कोमकरच्या आईने केली आहे। आयुष कोमकरच्या आईचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओतून आयुषच्या आईने मागणी केली, आंदेकर कुटुंबियांना जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। बंडू आंदेकर टोळीकडून आयुषची हत्या करण्यात आली होती। बंडू आंदेकर आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवणार आहे। फक्त बंडू आंदेकर नाही तर त्याच्याच कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। याबाबत त्यांनी आपल्या वकिलामार्फत पुणे न्यायालयात अर्ज केला होता। पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना निवडणूक लढण्यास हिरवा कंदील मिळाला आहे। सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू। आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं। सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतक्या थराला पोचले। तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका। मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल। माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे।